समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील एनकुळ, दातेवाडी, खातवळ, कंसेवाडी या गावातील लाभार्थी महिलांना सातारा येथील संजीवन फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे 4 गावातील होतकरू महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। खटाव पंचायत समितीच्या सभापती सौ वनिता सोपान दुबळे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले। यावेळी संस्थेचे सातारा जिल्हा अध्यक्ष विष्णू आवळे, श्रीदेवी खाडे, विजय तुपे, युवा नेते संतोष भाऊ दुबळे, धनाजी शेठ दुबळे, एनकुळेचे सरपंच किरण खाडे, नितीन जगताप, महादेव आवळे, शेखर मोरे, सोनू दुबळे आदी मान्यवर उपस्थित होते। दरम्यान संजीवनी संस्थेमार्फत शासनाच्या कौशल्य विकास रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत गरजू महिलांना शिलाई मशीन, आटा चक्की, पॅकेजिंग मशीन, पाण्याचा आरो तसेच शेतकऱ्यांना कबाड कुट्टी, कोळपणी यंत्र, मिनी ट्रॅक्टर आदी साहित्य 50% अनुदानावर वाटप केले जाते। तर उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत महिलांना ब्युटी पार्लर, आर्ट वर्क, मसाले बनवणे, पॅकिंग करणे या प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाते। या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले। आज इनपुळ ह्या गावामध्ये संजीवन फाउंडेशन सातारा जिल्हा यांच्यामार्फत महिलांना शिलाई मशीन आणि त्याच्याबरोबर अनामिकता उद्योजकता यांच्यामार्फत उद्यमिकता विकास प्रशिक्षण याच्यामार्फत ब्युटी पार्लर प्रशिक्षण, शिलाई मशीन प्रशिक्षण, नवीन जसं युग बदलतं त्या युगानुसार महिलांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं या संस्थेमार्फत। आणि शेतीपूरक वस्तूमध्ये सुद्धा कडबाकुट्टी, कोळपणी यंत्र, मिनी ट्रॅक्टर हे 50% सौदे दरामध्ये उपलब्ध करून दिले जातात। आणि तसेच कौशल्य विकास रोजगार निर्मिती ह्याच्या माध्यमातून महिलांना एक स्वतःचा रोजगार मिळावा या दृष्टीनं ही संस्था कार्यरत असते। आणि आपल्या खटाव तालुक्याचं काम ह्या श्रीदेवी खाडे मॅडम बघत असतात आणि जिल्ह्याचं काम अमर लोखंडे आणि मी स्वतः विष्णू आवळे यांच्याबरोबर आम्ही आज जिल्हाभर राबवत आहे। तर आज प्राथमिकता म्हणून आज पहिलाच कार्यक्रम आम्ही इनपुळ या ठिकाणी घेतलेला आहे। आणि आपल्या खटाव तालुका पंचायत समितीच्या सभापती सौ वनिता दुबळे यांच्यामार्फत हे शिलाई मशीनचं वाटप आज इनपुळ या गावामध्ये होणार आहे। आज इनकुळ या गावामध्ये संजीवनी संस्था त्याच्यामार्फत महिला सक्षमीकरणाच्या उद्देशानं आज शिलाई मशीन, कडबाकट्टी, आटा चक्की त्या ज्या महिलांना गरजू वस्तू आहेत त्या यांच्या संस्थेमार्फत दिल्या जातात। त्याचं आज उद्घाटन खटाव तालुका सभापती माननीय वनिता दुबळे आणि सरपंच माननीय खाडेसाहेब, जगताप, विष्णूभाऊ, धनाशेठ दुबळे यांनी आज उपस्थित होऊन आज या छोट्या खाणी कार्यक्रम आयोजित केला। तसेच आमचे मित्र विष्णूभाऊ आवळे यांच्या माध्यमातून ही संस्था गोरगरीब महिलांना, ज्या महिला गृहिणी आहेत त्यांना आपल्या उपजीविकेसाठी जे साधन लागतं आणि ते घर परिवारासाठी आपण घरांना कसं मुलांना घरांना आपण आपलं सुचवून करू शकतो याकरता ही संस्था काम करते। आणि प्रत्येक संस्था ज्या मार्केटमध्ये ज्या सवलतीच्या कमी किमतीत हे सर्व पुरवठा केला जातो, तर या संस्थेचं आज वनिता दुबळे सभापती यांच्या हस्ते या संस्थेच्या माध्यमातून वस्तूचं आज उद्घाटन झालं, त्याचा समारंभ झाला। आपण सर्वांना विनंती आहे की याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। खटाव पंचायत समितीच्या सभापती वनिता दुबळे यांच्या माध्यमातून शिलाई मशीन, त्याच्यानंतर आटा चक्की, पाण्याचा आरोचं वाटप होणार आहे। सदर वाटप संजीवनी फाउंडेशन मार्फत होणार आहे। त्या संस्थेमधून 50% सवलतीच्या दरामध्ये शिलाई मशीन, आटा चक्की देण्यात येतात। तसेच पंचायत समितीचे सराव पण त्या सगळ्या योजना आहेत त्या तुम्हाला 15 ऑगस्ट नंतर त्याचे योजनेचे फॉर्म चालू होतील, त्यानंतर सर्व महिलांनी, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा। नमस्कार, माझं नाव श्रीदेवी बाबासाहेब खाडे, मी एनकुळ गावातून CRPचं काम करत आहे। आणि मी संजीवनी महिला फाउंडेशन संस्था आहे, जे संजीवनीची संस्था आहे ती स्वयंसिद्ध संस्था महिला उपक्रम म्हणजे महिला सबलीकरणाचं जे काम आहे की महिलांना जे डिस्काउंटमध्ये शिलाई मशीन किंवा आटा चक्की त्यांच्या वैयक्तिक व्यवसायासाठी चालू करण्यासाठी हा उपक्रम आपण राबवत आहे। तर आज महिलांना मशीनचं वाटप आहे। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम।
आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.